आता अशा पद्धतीने कोकणात पाऊस दाखल झालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भोकरदन या ठिकाणी दाखल झालेला आहे। उद्घाटन आहे आणि जात महाराष्ट्रभर असताना हा काय झालं पाऊस तुम्ही पाहू पडण्यास शकता। सुरुवात हे होणार आमची आहे। इथली कसुरा तरी नदी शेतकरी आहे। बांधवांसाठी रात्री ही आम्हाला अतिशय आनंदाची बातमी इतकं पाऊस झाला की आमच्या असेच नदीला महत्त्वाचे पाणी अपडेट देखील आले। तर बघण्यासाठी पाहू आपल्या चॅनलला शकता सबस्क्राइब तर हे पाणी देखील आले आणि राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो आज 7 जून पासून दररोज म्हणजे काय होणार आहे मान्सून तळ कोकणातून सक्रिय होणार आहे आणि तसा तो पुढे सरकत येणार आहे। म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात हा जो पाऊस आहे 7 तारखेला सगळीकडे जाणार नाही। काय होईल 8 ला थोडा पुढे सरकत 9 ला पुढे असा करत करत 14 तारखेपर्यंत तो महाराष्ट्राचा बऱ्याच भागामध्ये कव्हर करणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। पण आज 7 तारखेला मात्र सगळ्या राज्यभर पसरणार नाही। आज फक्त काय झालं तळ कोकणातून ते पाऊस पुढे सरकालाय आणि आज रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये मग काय होईल सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर पुणे त्याच्यानंतर इकडे बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा मराठवाड्यापर्यंत आते मदाल मारण आणि इकडे थोडी उत्तर महाराष्ट्राकडे काही जिल्ह्याकडे जाईल। म्हणून हे अंदाज लक्षात येतात। पण आजपासून सगळी संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार नाही। 7 पासून ते 14 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज काय होईल पुढे सरकत तो मान्सून प्रवास करणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात येतात। काल देखील म्हणजे काल 6 जूनला देखील आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये शेलू तालुका मानवत तालुका परभणी जिल्ह्यामध्ये मानवत ह्या भागामध्ये इतकं वादळी वाऱ्यानं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलं। लाईटचे ट्रान्सफॉर्म उपटून पडले त्याच्यानंतर सोलार उपटून पडले म्हणजे इतकं वारं भयानक होतं की खूप मध्ये पाऊस पडला। आणि हे आमच्या इथली ही कसुरा नदी आहे। या कसुरा नदीला यात पाणी देखील आलं इतका पाऊस झाला। म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो। राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पेरणी करताना शेतामध्ये जायचं जमिनीमध्ये ईदभर ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या। नसता 4 बोट ओल असेल 6 बोट असेल तर पेरणी करू नका। म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचं।